शिवनाकवाडीत यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे 300हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून अनेक रुग्णांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप व अशक्तपणासारखी लक्षणे जाणवू लागल्यात। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत प्रभावित रुग्णांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये दाखल केले। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडी येथे आमदार राहुल आवाडेंनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची विचारपूस केली। त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली व रुग्णांना तातडीने व सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात। यावेळी त्यांनी प्रशासन व आरोग्य विभागाला अधिक तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले। नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये तसेच सर्वांना मोफत व तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी आरोग्य अधिकारी, प्रशासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।